बुलेटिनमध्ये सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी ती ही दिल्लीतून। दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आक्रमक वळण लागलंय। आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांना मागे हटवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय। काही आंदोलक संसद भवन परिसराच्या जवळही पोहोचले। आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। सध्या संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार बंद असून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संसद भवन परिसरात तणावाचं वातावरण आहे। संसद भवन परिसरात आंदोलकांकडून ठिय्याही देण्यात आला, त्यामुळे आता संसद भवन परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। आंदोलकांची धरपकडही करण्यात आली। काही आंदोलकांनी ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना उठवण्याचा प्रयत्न पोलिसांना करावा लागला। तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आंदोलकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना मागे हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर काही आंदोलकांची धरपकडही करण्यात आलेली आहे। संसद भवन परिसरात सुरक्षेत वाढ त्यामुळे करण्यात आलेली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी संसद भवनावर आज मोर्चा काढला आणि त्यावेळी त्यांना संसद भवनापर्यंत जाण्यापासून रोखण्यात आलं आणि त्यावेळी ते आक्रमक झाले आणि यात आता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडलेल्या आहेत। आंदोलकांना पांगवण्यासाठी तऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत। त्यातच संसद भवन परिसरात सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे। मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आलेलं आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी हे आंदोलन केलं, त्यांना आता तिथून हटवलं जात आहे। मात्र तत्पूर्वी बराच गोंधळ तिथं निर्माण झाला। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या आहेत। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। जमाव त्यानंतर पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। दरम्यान हा सगळा गोंधळ बाहेर सुरू असताना संसदेचं पावसाळी अधिवेशनही सुरू होतं। आंदोलकांनी तिथंच ठिय्याही मांडला होता। पोलिसांनी अखेर आंदोलकांना तिथून हटवलेलं आहे। ज्या आंदोलकांनी ऐकलं नाही त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। दरम्यान संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे। दरम्यान जंतर मंतर जवळ अशोक रोडवर वाहतूक कोंडी झाली। दिल्ली पोलीस मुख्यालय, निवडणूक आयोग मुख्यालयाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे ही परिस्थिती उद्भवली। अशोक रोडवर जंतर मंतर जवळ मोठी वाहतूक कोंडी झाली। दिल्ली पोलीस मुख्यालय, निवडणूक आयोग मुख्यालयाजवळ वाहनांच्या लांब रांगा लागल्या। दिल्लीतून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिव्यंकर तिवारी यांनी। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रदर्शन जंतर मंतर पर चल रहा था वो किस तरह से फिलहाल अशोका रोड पर है, ये तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं। यहाँ पर आप देख पाएंगे आरएएफ की जो टुकड़ी है वो आपको तैनात नजर आएगी और इसके साथ साथ बड़ी संख्या में जो प्रदर्शनकारी हैं वो यहाँ पर तालियां बजाते हुए और इनके सामने प्रदर्शन करते हुए नजर आएंगे। और ये पूरा जो रास्ता है वो सामने आगे पटेल चौक की तरफ जाता है, लेकिन ये रास्ता पूरी तरह से फिलहाल बंद है। और ये जो पूरा गोल चक्कर है यहाँ पर आप देख पाएंगे दिल्ली पुलिस के साथ साथ आरएएफ की जो टुकड़ी है उसकी तैनाती है और एम्बुलेंस जो है वो भी यहाँ पर बीच में फंसी हुई है। तो कुछ इस तरह की फिलहाल स्थिति अशोका रोड और इलेक्शन कमीशन के आसपास वाला जो रास्ता है
वहां पर बनी हुई है। ये एम्बुलेंस जो है वो भी यहाँ पर जिस तरह से पूरा जो रास्ता है, जो ये गोल चक्कर है, पूरा ट्रैफिक जाम में फंसा हुआ नजर आएगा। जो गाड़ियां हैं वो यहाँ पर फंसी हुई हैं, बड़ी संख्या में जो सुरक्षा कर्मी है वो तैनात है। और जिस तरह से ये एम्बुलेंस है, निश्चित तौर पर कोई ना कोई जो पेशेंट है वो इसके अंदर होगा। और चूंकि ये पूरा जो रास्ता है, पूरा एरिया है, ट्रैफिक जाम में फंसा हुआ है, और जिसके चलते कहीं ना कहीं जो समस्याएं हैं वो अब सामना जो है लोगों को करना पड़ रहा है। लेकिन फिलहाल यहाँ पर आप देख पाएंगे किस तरह की जो तस्वीरें हैं वो यहाँ पर है। आसपास जो प्रदर्शनकारी हैं वो भी आपको यहाँ पर नजर आएंगे। तो ये तस्वीरें फिलहाल आप यहाँ पर देखिए, पूरा जो सर्कल है वो ट्रैफिक जाम वाली स्थिति यहाँ पर बनी हुई है। बड़ी संख्या में जो पुलिसकर्मी है उनकी तैनाती यहाँ पर है, और पूरा जो रास्ता है फिलहाल कहीं ना कहीं ट्रैफिक जाम की चपेट में है। और लगातार जो अलग अलग राजधानी दिल्ली के इलाके हैं, जंतर मंतर के आसपास वाला जो एरिया है, वहां पर कमोबेश कुछ इसी तरह की जो स्थितियां हैं फिलहाल बनी हुई है। और दिल्ली पुलिस लगातार प्रदर्शनकारियों से अपील कर रही है कि वो शांति बनाए रखें, और जिस तरह से प्रदर्शन कर रहे हैं वो कम करने की जो कोशिश है उसमें लगातार दिल्ली पुलिस जो है वो फिलहाल जुटी हुई है। दिव्यांकर तिवारी, एनडीटीवी इंडिया, दिल्ली। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांकडून आज संसद भवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याआधी त्यांना रोखण्यात आलं। त्यामुळे आंदोलक काहीसे आक्रमक झाले। आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। काही आंदोलकांनी ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला। यही साफ तौर पर कह रहे हैं कि अब भगत सिंह बनने का टाइम आ गया है। इस तरीके के जो नारे लगाए जा रहे हैं, इस तरीके की जो आंदोलन किया जा रहा है, दिल्ली में भी आंदोलन चल रहा है और यहाँ पर मुंबई में एक तरीके से आंदोलन को अनुमति नहीं थी, उसके चलते पुलिस वालों ने ये एक्शन लिया है। लोगों को हिरासत में लिया गया और आप सीधे तौर पर देख सकते हैं चैत्य भूमि के बाहर दादर से यहाँ पर आंदोलनकारी आ रहे हैं, प्रदर्शन कर रहे हैं। मुंबई पुलिस उन्हें अपने वैन के अंदर भरकर ये एरिया खाली करा रही है। कैमरामैन संदेश बाइकर के साथ अभिषेक अवस्थी, एनडीटीवी इंडिया, मुंबई। मुंबईतून हे आंदोलन करण्यात आलेले। एकीकडे संसदेत आंदोलन सुरू असतानाच मुंबईतही शिवाजी पार्क परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं। तर तिकडे दिल्लीतही आंदोलन जोरदार करण्यात आलं। त्या आंदोलनाला काहीसं आक्रमक वळण लागलं। त्यानंतर त्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। तर काही आंदोलकांची धरपकडही करण्यात आलेली आहे। मुंबईतही शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात आलं, त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। अखेर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। दिल्ली आणि मुंबई दोन्ही ठिकाणी हे आंदोलन झालं। मुंबईतली परिस्थिती आता सामान्य आहे। पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा फौजफाटा तिथे उभा केलेला आहे। तर संसद भवनामध्ये बाहेरही दिल्लीमध्ये अजूनही आंदोलन आहे। आंदोलक काही तिथे उपस्थित आहेत आणि त्यांना हटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत, तर काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। हे सगळं सुरू असताना संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू होतं। तर दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांची सुद्धा एक महत्त्वाची बैठक पार पडली। सुमारे तासभर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे। तर आंदोलकांनी आपल्या मागण्या जे.पी. नड्डांकडे सोपवलेल्या आहेत। सोनम वांगचुक यांचं जवळपास 21 दिवस उपोषण सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी काही अटींवर आपलं उपोषण मागे घेण्यास तयारी दर्शवली। त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर अभिजित दिपके यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, मात्र त्यांनी त्यांचं उपोषण आता मागे घेतलेलं आहे। तर आज संसद भवनावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता। त्यानुसार अनेक आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले, मात्र त्याआधीच त्यांना अडवण्यात आलं। त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले। काही आंदोलकांनी तिथंच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना उठवण्यात आलं, त्यांना हटवण्यात आलं। तसंच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। काही आंदोलकांनी आक्रमक होत पोलिसांसह झटापटही केल्याचं दिसून आलं, मात्र त्यांना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। संसद भवन परिसरात काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी व्हॅनमध्ये भरलेलं आहे। संसद भवन परिसर मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान या आंदोलनामुळे दिल्लीत महत्त्वाच्या ठिकाणी वाहनांची वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे।
दरम्यान आंदोलकांनी त्यांचं पत्र JP नड्डा यांच्याकडे सोपवलेलं आहे. तर धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली आणि या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. नीट पेपरफुटी प्रकरणावरून हे आंदोलन सुरू झालेलं आहे. कॉक्रोच जनता They पार्टी started detaining people right from the station, Dadar station. Two vehicles like this has been van बर्बाद केले जा रहे हैं. Like students, youth, senior citizen like you, ma'am, you are also. I mean, are they identifying people and just dumping in the van? आई थिंक वो जहाँ पे टैक्सी स्टैंड है ना, जहाँ से शेयरिंग टैक्सी मिलता है, तो वहीं पे खड़े हो गए. उनको मालूम है वहीं से लोग जाएंगे. हम लोग तो थोड़ा आगे आगे टैक्सी लिया, इसलिए हम लोग को नहीं पकड़ में आए. It's very surprising that despite having the permission, you are not allowed to do a peaceful protest. So this is not right. This is not right. Our fundamental right is to protest, and they are not allowing us. You have also joined here. We are seeing a similar thing happening in Delhi currently, and youth like you are out on street demanding a specific agenda that education minister should resign. That's absolutely right. I mean, how many lives can we lose? This is not something new. It's happening since a long time, since Mr. Dharmendra Pradhan has come. Why can't this government just accept, take accountability? That's all we want. We're not blaming anybody. Take accountability. Apologize to those families of students that we have lost. Let's make reforms. Let's move ahead. Nobody wants to be in this situation. Why are we in this situation today? Is because our education levels are so low. Open a basic textbook, right, of any English textbook of an undergraduate student. The number of mistakes you will find in an English textbook. How is that acceptable? And then we talk about unemployment. Definitely, we have a poster out here. क्या कहेंगे, आपको यहाँ प्रोटेस्ट करने नहीं दिया जा रहा है, परमिशन है फिर भी? दिल्लीमधल्या आंदोलनाची धग महाराष्ट्रातही पोहोचलेलं दिसतंय. महाराष्ट्रात काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं, त्यातही मुंबईत हे आंदोलन करण्यात आलं. शिवाजी पार्क परिसरात त्यातील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तर दिल्लीमध्ये देखील आंदोलन करण्यात आल्यानंतर तिथं आक्रमक वळण या आंदोलनाला लागलं. पोलिसांनी अडवताच आंदोलक आक्रमक झाले. ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी उचलून वाहनांमध्ये भरलेलं आहे. तर मुंबईतही आंदोलन शिवाजी पार्क परिसरात करण्यात आलं, मात्र तिथेही आंदोलकांची धरपकड करण्यात आली. ये अपने जो डेमोक्रेसी है ना, वो खत्म करने के में चल रहे हैं अभी ये बीजेपी वाले. Thank you. What you would like to say, because despite permission, you guys are not allowed to protest here. They have barricaded everything and they're not letting us through. They're asking us all these questions. We are here peacefully. I have come with just a bag and my friends. All we want is to just have our voices heard and speak peacefully. That's all. I don't know. At the same time, similar youth like you are protesting in Delhi. Yes. With a single demand that resignation of Dharmendra Pradhan should. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं पत्र JP नड्डांकडे सोपवलेलं आहे. संसद भवन परिसरामध्ये आज आंदोलकांनी धडक मोर्चा काढला. संसदेवर हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न होता. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि त्याच निमित्तानं हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तत्पूर्वी आंदोलकांना अडवण्यात आलं. संसदेचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे. तर आंदोलकांना अडवण्यात आल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. काही आंदोलकांनी ठिय्या आंदोलनाचाही प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांना पोलिसांनी तिथून हटवलं आणि त्याचप्रमाणे तिथून जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. हे दोन दृश्य आपण पाहतो आहोत. संसद भवन परिसरात आंदोलन जेव्हा आक्रमक झालं तेव्हाची दृश्य आहेत. काही ठिकाणी आंदोलकांना अक्षरशः उचलून गाड्यांमध्ये भरण्यात आलेलं आहे, तर काही ठिकाणी आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र आंदोलक आक्रमक पवित्र्यात दिसल्यानंतर आंदोलकांना तिथून हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत.
करने से कोई नहीं रोक सकता, क्योंकि हम संविधान के रास्ते पर चलेंगे। ये संविधान हमें हक देता है अन्याय के खिलाफ लड़ने का। CJPचे संस्थापक अभिजित दिपके हे तिथे जंतर मंतरवर आंदोलकांशी संवाद साधत होते, तर इथे आंदोलक जे संसद भवन परिसरात आले होते त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, अशोकधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या, तिथून जमावाला पांगवण्याचा प्रयत्नही करण्यात आला। दरम्यान JP नड्डा यांच्यासह आंदोलकांनी एक बैठक घेतली, भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या मागण्यांचं पत्र JP नड्डांकडे सोपवलं। तर दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांची सुद्धा एक बैठक पार पडली, दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। आंदोलकांची एक प्रमुख मागणी आहे नेट पेपर फुटी प्रकरणी जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्याचमुळे हे आंदोलन करण्यात आलं आणि त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असणार आहे।